एक म्हणजे एक सांगायचं जर बोललं तर एक आपण नाही का आपले जातीभेदीचं एक असतं नाही का, एक आपला हा एक हिंदू आहे, हा एक मुस्लिम आहे, म्हणजे कोणाकडे एक मदत मागण्याची एक पद्धत असते नाही का, आपला असला तर आपण त्याला जवळ धरतो. तसं आमची एक मैत्री नाही का 2019 पासूनची मैत्री आम्ही दोघांची, मी हिंदू एक मुसलमान. पण मग एक आपण मी व्हिडिओमध्ये बघितलं आणि माझं मन एक जिंकून गेलं त्या गोष्टीत, की त्याच्यात बोललंय नाही का मी मुसलमान आहे ना म्हणून तू माझ्याकडे मदत मागत नाही तू माझी. दादा खरंच तुम्ही नाही का म्हणजे मूवी पण दाखवला नाही, तुम्ही एक समाज कार्य केले नाही का तुम्ही, कारण की समाजामध्ये ज्या गोष्टी ज्या रोजच्या घडताय ना त्या गोष्टी तुम्ही एकता दिली की खरोखर या गोष्टी नाही आहेत. आपण फक्त त्या गोष्टी बोलल्या गेलोय पण त्या गोष्टी खरोखर नाही, ही गोष्ट मला सांगायची. बाकी मी एवढं बघितलं ना तर माझं एक मन जिंकलं गेलं नाही का. धन्यवाद. हे बघितलं. खूप दिवसापूर्वी माझा मुलगा यूट्यूबवर खूप म्हणजे तुमचे योगेश सर तुमच्या रील मला दाखवायचा, म्हणजे तोपर्यंत मला काही माहीत नव्हतं तुमच्याबद्दल, पण आज मी प्रत्यक्ष तुमचा पिक्चर पाहिला आणि खूप आनंद वाटला. खूप म्हणजे खूप छान काम केले तुम्ही. आणि मला एक पुतणी पण आहे, ती जर मतिमंद आहे आणि म्हणजे मला तिची आठवण पण झाली आणि म्हणजे खरंच खूप चांगला संदेश दिला आहे तुम्ही समाजासाठी. खूप दिवसांपासूनची इच्छा होती की आपल्या शिवजन्मभूमी जुन्नरचे सुपुत्र योगेश घाडगे यांची निर्मिती असलेला धाप चित्रपट पाहावा आणि आज तो योग सर्व कुटुंबासहित आम्ही आज या ठिकाणी अनुभवला. एक खूप चांगला चित्रपट खऱ्या अर्थानं म्हणावा लागेल, ज्यामध्ये एका युवकाचा संघर्ष, त्याचबरोबर सामाजिक ऐक्य असेल आणि त्याचबरोबर एक खूप सामाजिक असा संदेश मला वाटला की देव जर आपल्याला कुठे पाहायचा असेल तर तो माणसामध्येच आहे आणि समाजाची सेवा करणे म्हणजेच देवाची सेवा करण्यासारखं आहे. असा एक सामाजिक संदेश, सामाजिक ऐक्य या चित्रपटाच्या माध्यमातून मला जाणवलं. एक अप्रतिम अशी निर्मिती योगेश सर आपण केलीत. आम्हा सर्व आर्वीवासियांना त्याचबरोबर जुन्नरकरांना आपला अभिमान आहे आणि यापुढेही आपण खूप छान अशा निर्मिती कराव्यात अशी मी आई तुळजाभवानी चरणी आपणासाठी प्रार्थना करील व आपणास पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. आमच्या निमगाव सभागावचे योगेश भाऊ यांनी हा चित्रपट अतिशय सुंदर असा बनवलेला आहे आणि बनवता सर्वांना मला एकच संदेश दिला, सर्व्हिस टू मॅन इज सर्व्हिस टू गॉड. मानव सेवा हीच ईश्वर सेवा आहे. आणि ह्या चित्रपटातून खरंच हिंदू असेल मुसलमान असेल ही कशी एकता टिकवली हेच मला याद्वारे सांगायचं आहे. आणि अजून आमचा सर्व जवळचा सर्व आम्ही स्टाफ या ठिकाणी घेऊन आलेले, मुलं मुली फॅमिली वगैरे आमचे मित्र वगैरे सगळं या ठिकाणी गेलो आणि सगळ्यांनी भरभरून आनंद झाला पिक्चर पाहिल्याबद्दल. योगेश भाऊ तुमचे मनापासून आम्ही अभिनंदन करतो. अशीच उत्तरोत्तर प्रगती होई हीच आमची अपेक्षा. मंडळी नमस्कार, मी किरण वासगे. आपल्याला सर्वांना माहीतच आहे धाप हा चित्रपट सध्या सिनेमागृहात सुरू आहे. या धाप चित्रपटाच्या माध्यमातून जुन्नर तालुक्यातील भूमिपुत्र योगेश बबन घाडगे हा उमदा तरुण 2014 पासून या क्षेत्रामध्ये त्यांनी आपला पाय रोवायला सुरुवात केली. 2016 सालापासून तर आत्तापर्यंत या धापसाठी म्हणजे एखाद्याला धाप लागेल अशा प्रकारे त्याचा प्रवास राहिलेला आहे. आणि ज्यावेळेस आपण हा चित्रपट पाहतो त्यावेळेस आपल्याला त्याची जाणीव होते की निश्चितच या जुन्नर तालुक्यातील या कलाकाराने पूर्ण त्याचं तन मन धन या चित्रपटासाठी त्यांनी अर्पण केलं आणि खऱ्या अर्थाने आज त्याला हे यश मिळते. अतिशय चांगल्या प्रकारे प्रेक्षकांची साथ या चित्रपटाला नक्कीच मिळते. जुन्नर तालुका हा कलाकारांची खाण म्हणून प्रसिद्ध आहे. आपल्याला माहीत आहे की अशोक हांडेंपासून तर आत्ता खासदार अमोल कोल्हेंपर्यंत मधल्या काळातील अनेक कलाकार ह्या जुन्नर तालुक्याने या आपल्या महाराष्ट्राला नव्हे तर या देशाला दिलेत. आणि त्या पंक्तीमध्ये खऱ्या अर्थाने योगेशचं नाव आज घेतलं जाईल आणि घेतलं जातंय याचा आम्हाला जुन्नरकर म्हणून आम्हाला खूप अभिमान आहे. योगेश घाडगे यांच्या या प्रवासाला आणि त्यांच्या ब्राईट फ्युचरसाठी मी शुभेच्छा व्यक्त करतो. धन्यवाद.